शिक्षकांना टी सक्तीची या निर्णयात आता आमदार प्रशांत बंब यांची उडी. त्यांचं हे पत्र पाहून असं वाटते की दुष्काळात 13वा महिना म्हणावे की काय. घरचं आहे थोडं, त्यात व्यायानं धाडलं घोडं, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार प्रशांत बंब काय म्हणतायत पाहूया. महोदय, विषयांकित प्रकरण राज्यातील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणात अधिकार कायदा 2009 नुसार गुणवत्तापूर्ण शिक्षक असणे गरजेचे आहे. त्यासाठी टी ही पात्रता शासनाने सक्तीची केली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय सिव्हिल अपील नंबर 1385/2025 निकाल दिनांक 1 सप्टेंबर 2025 नुसार शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना टी पात्रता पूर्ण करणारे, टी परीक्षा उत्तीर्ण असणारे शिक्षक हेच सदर पदोन्नतीस पात्र आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा देशभरातील सर्व व्यवस्थापनांना लागू असतो. सदर निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत आपणाकडून जिल्हा परिषदांना स्पष्ट आदेश नसल्याने बऱ्याच जिल्हा परिषदांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल डावलून पदोन्नती प्रक्रिया सुरू केल्याचे समजते. केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी पदाची पदोन्नती प्रक्रिया टी पात्रता पूर्ण न करणाऱ्या शिक्षकातून होत असल्याचे समजते. असे घडत असल्यास ही कृती भविष्यातील पिढ्या बर्बाद होण्यास कारणीभूत ठरू शकते. यामुळे शिक्षकांना कोणतीही मोकळीक देऊ नये किंवा त्यांच्या संघटनांना बळी पडून कोणताही त्यांच्या सहमतीचा निर्णय घेऊ नये. अन्यथा यामुळे राज्याच्या भवितव्यासाठी भरून न निघणारी अत्यंत गंभीर बाब घडेल. पर्यायाने संपूर्ण पिढ्यांच्या जीवनाशी खेळ होईल. याकरता सदर प्रक्रिया थांबवावी किंवा ही प्रक्रिया पूर्ण केलेली असल्यास पदोन्नती आदेश त्वरित मागे घेण्याबाबत आपणाकडून स्पष्ट आदेश व्हावेत. तसेच सदर बाबतीत पात्र शिक्षकांवर अन्याय होऊ नये. तसेच जिल्हा परिषदेकडून माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा अपमान होऊ नये याकरता आपणाकडून माननीय सर्वोच्च न्यायालय सिव्हिल अपील नंबर 1385/2025 निकाल दिनांक 1 सप्टेंबर 2025 नुसार कार्यवाही होण्याबाबत स्पष्ट निर्देश देणारे आदेश शासन निर्णय व्हावेत करिता उचित कार्यवाहीस्तव विनम्र विनंती आहे, कळावे. प्रत माहिती व योग्य कार्यवाहीसाठी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व, अशा पद्धतीचं पत्र माननीय आमदार प्रशांत बंब यांनी सर्व अधिकाऱ्यांना पाठवलेले आहे. मला माननीय आमदारांना एकच विनंती करावीशी वाटते की आपण एक विधानसभा सदस्य आहात, तर असे आदेश, असे शासन निर्णय पारित करण्याचा अधिकार आपल्या सभागृहास आहे. तुम्ही तुमच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना असा शासनादेश काढण्यास सांगत आहात, हे थोडं चुकीचं वाटत आहे. सदर प्रश्नी शिक्षकांच्या 10 पुनर्विचार याचिका, 2 रीट याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयावर यावर यथावकाश निर्णय देईलच. आपण तोपर्यंत वाट पाहावी. सदर प्रकरण न्यायालयाच्या वरिष्ठ खंडपीठाकडे गेले आहे. त्याचा योग्य निर्णय होईलच. आपण आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना कोणताही घाईचा निर्णय घेण्यास भाग पाडू नये, ही नम्र विनंती. धन्यवाद.